नमस्कार मित्रांनो बदल झालेला आहे. परत एकदा बदल झालेला आहे. हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये परत एकदा आज बदल करण्यात आलेला आहे आणि त्याचा GR सुद्धा आज आलेला आहे. आणि हा बदल काही छोटा नाही, खूप मोठा बदल आहे. हा बरा म्हणजे आतापर्यंत झालेल्या बदलापैकी हा खरं तर एकतर खूप मोठा बदल आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती झालेलं असेलच, काही दिवसांपूर्वी सरकारने नवीन फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती ती 31 ऑगस्टवरून 30 सप्टेंबर केली होती. आता हा बदल काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता, पण यापेक्षाही मोठा बदल आज करण्यात आलेला आहे आणि त्याचा GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. आता हा बदल काय आहे मित्रांनो? हा जो बदल आहे तो नवीन फॉर्म भरण्याबाबत आहे. आता तुम्ही जेव्हा सर्वात पहिले फॉर्म भरायला सुरुवात केली होती नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपमधून. त्या मोबाईल ॲपमधून तुम्ही नवीन फॉर्म भरले होते. मग काही दिवसांनी त्या मोबाईल ॲपला बंद करण्यात आलं नवीन फॉर्म भरण्यासाठी आणि शासनाने त्याची नवीन वेबसाईट आणली. आता मग वेबसाईटमधून नवीन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली होती आणि बरेच दिवस मग वेबसाईटमधून बऱ्याच लोकांनी म्हणजे जवळपास लाखो लोकांनी या वेबसाईटचा वापर करून नवीन फॉर्म भरले. पण मित्रांनो, याच्यामध्ये बरेच गैरप्रकार सुद्धा झाले. म्हणजे काय गैरप्रकार झाले तर काही जणांनी काय केलं, एकाच महिलेच्या नावाने बरेच अर्ज भरले आणि त्या सगळ्या अर्जांचे पैसे स्वतःच्या बँक खात्यामध्ये मिळवून घेतले. बरेच गैरप्रकार याच्यामध्ये होत होते. तर त्यामुळे शासनाने आता काय केलेलं आहे बघा, जो बदल झालेला आहे, जो नवीन GR आला आहे आजच तो आलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं शासनाने की आता वेबसाईटवरून सुद्धा नवीन फॉर्म भरता येणार नाहीत. नवीन फॉर्म आता वेबसाईटवरून भरता येणार नाहीत. आता जे नवीन फॉर्म भरायचे असतील ते फॉर्म भरावे लागतील अंगणवाडी जे केंद्र असेल तुमच्या जवळचं त्या केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांकडूनच तुम्हाला फॉर्म नवीन भरून घ्यावा लागेल. म्हणजे आता घर बसल्या किंवा एखाद्या सेतू केंद्रावर जाऊन असं कुठलाही आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म तुम्हाला स्वतःला भरता येणार नाही. तुम्हाला जो फॉर्म भरण्याचा आहे तो भरायचा आहे अंगणवाडी केंद्रावर जाऊन. फक्त अंगणवाडी सेविका, इतर कोणाकडूनच तुम्ही आता तो भरू शकत नाही, असं सरळ शासनाने आता सांगितलेलं आहे. हा बदल आजपासूनच आणलेला आहे, GR सुद्धा आलेला आहे. त्यामुळे आता थोडी अडचण होऊ शकते. जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला तो अंगणवाडी केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांकडूनच भरून घ्यावा लागेल. दुसरा आता सध्या पर्याय नाही. त्यांनी जो पर्याय होता वेबसाईटचा वगैरे स्वतः घरी बसण्याचा किंवा एखाद्या सेतू केंद्रावर जाऊन इतर कुठेतरी जाऊन तो भरून घेण्याचा पर्याय पूर्णपणे काढून टाकलेला आहे.